या महाराष्ट्रातल्या मराठ्यांची सरळ भूमिका की 13 तारखेच्या नंतर जर सरकारनं निर्णय नाही घेतला तर महाराष्ट्रातली बैठक बोलवायची आणि काय करायचं त्याच्यानंतर ठरवायचं। आमच्याकडून कुठेही त्या अगोदर काही केलं जाणार नाही। राज्यात वारकऱ्यांचे मनदुखी असंही काही होणार नाहीये, कारण शेवटी विठुरायाच्या पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी जनता गेली आणि तिथं वारकऱ्याच्या मनोदुखी असं एकाही महाराष्ट्रातल्या मराठ्यांकडून कृत्य होणार नाही। हे मनानं सांगितलं मी तुम्हाला, कारण आमचं कुठलंही आव्हान नाही, कारण देवाच्या ठिकाणी धर्माच्या ठिकाणी आम्ही कधी आडकाठी आणत नाही। तिथं राजकारण तिथं आरक्षण हे दोन्ही विषय आम्ही देव धर्मात अजिबात आणत नाहीत। जर त्या काळात उभं एखादं आंदोलन करायचा प्रयत्न केला तर शेवटी वारकरी जनता ही आपली गोरगरीब गेलेले त्यांना पळण्यात काही राडा होऊ नये, त्यांची काही चेंगराचेंगरी होऊ नये हे उद्देश आमच्या डोळ्यासमोर ठेवून वारकऱ्याला कुठं दुःख होईल असं आम्ही कोणताही निर्णय घेतलेला नाही, घेणार पण कधी नाही। कारण वारकरी देवधर्म धर्म शेवटी आमच्यासाठी जीवकी प्राण आहे। आरक्षणाची लढाई वेगळ्या मार्गाने आम्ही करू, अशा ठिकाणी आम्ही कधीही राजकारण किंवा आरक्षण पंढरीच्या विठुरायाच्या आषाढी वारीत आणणार नाहीयेत। आम्ही मात्र 13 तारखेच्या नंतर काय सरकार करते त्याच्यानंतर बघू काय।